पुलवामा हल्ल्यानंतर केंद्रातील मोदी सरकार पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करेल याच्या भीतीने पाकिस्तानचं धाबं दणाणलंय। त्यामुळेच एलओसी अर्थात प्रत्यक्ष ताबा रेषेजवळच्या दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड हटवण्याला सुरुवात झालेली आहे। धक्कादायक बाब म्हणजे दहशतवाद्यांकडून वापरले जाणारे हे लॉन्च पॅड पाक लष्कराच्या कॅम्पमध्ये ठेवले जाणार आहेत। पुलवामा हल्ल्यानंतर जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या विरोधात कारवाई करण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य लष्कराला देण्यात आलंय असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलं होतं। या पार्श्वभूमीवर पाकिस्तान लष्कराने हालचाली सुरू केलेल्या आहेत। सध्या दोन्ही देशांच्या सीमेवर तणाव आहे। काश्मीरमधील गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार सीमेवर आर्टिलरी तैनात करण्याच्या हालचाली दिसतायत। पुलवामा इथं झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 2 दहशतवाद्यांचा खात्मा केलाय। जैश ए मोहम्मदचे 2 अतिरेकी पिंगलान इथं झालेल्या चकमकीत ठार झालेत। कामरान उर्फ गाझी आणि हिलाल अहमद या 2 अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात यश आलंय। काल रात्री 1 वाजल्यापासून मध्यरात्री 1 वाजल्यापासून ही चकमक सुरू होती। ती अगदी दुपारी 1-1:30-2 पर्यंत ही चकमक सुरू होती। ज्या इमारतीत दहशतवादी लपले होते ती इमारत सुरक्षा दलाच्या जवानांनी स्फोट करत उद्ध्वस्त केली आहे। पहाटे झालेल्या चकमकीत 55 राष्ट्रीय रायफलच्या मेजरसह 4 जवान शहीद झाले होते आणि या चकमकी दरम्यान एका नागरिकाचाही मृत्यू झालाय। तर पुलवामा हल्ल्याच्या सलग 4थ्या दिवशी जम्मूमध्ये संचारबंदी कायम आहे। आज तास 2 तास सूट दिली जाण्याची शक्यता व्यक्त होते। पुलवामा हल्ल्यानंतर जम्मूच्या काही भागात हिंसा भडकली होती। अनेक गाड्याही पेटवण्यात आल्या होत्या। त्यामुळे ही संचारबंदी जमावबंदी लागू करण्यात आली आहे। दरम्यान काश्मीरहून पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाणारी बस सेवा आज स्थगित करण्यात आली। दर सोमवारी ही बस पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाते। काल पूंछ सेक्टरमध्ये पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आजची फेरी रद्द करण्यात आली आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलं। JNK अक्रॉस इंडिया डेमोन्स्ट्रेशन हुए और आज भी डिफरेंट ऑर्गेनाइजेशन ने बंद कॉल दे रखी है और उसको देखते हुए देयर वाज ए लॉ एंड ऑर्डर इम्प्लीकेशन कि ड्यूरिंग क्रॉसिंग हो सकता है कि कुछ लॉ एंड ऑर्डर सिचुएशन क्रिएट हो। सो उसको मद्देनजर रखते हुए और जो भी हमारे यहाँ जिन भी लोगों को क्रॉस करना है उनकी सिक्योरिटी को मद्देनजर रखते हुए उनकी हिफाजत को देखते हुए जो है हमने इसको फिलहाल जो है सस्पेंड रखा है बस सर्विस को। दिखेगा कि ट्रेड के मुतल्ला या फिर बस सर्विस से मुतल्ला जो भी डिसीजन लेना है वो अल्टीमेटली इट्स ए प्रोरोगेटिव ऑफ गवर्नमेंट। लेकिन फिलहाल जो प्रिवेलिंग लॉ एंड ऑर्डर सिचुएशन है उसको देखते हुए उसको टेम्परेरी सस्पेंड किया गया है और अकॉर्डिंगली सिचुएशन को रिव्यू करके वी विल अगेन टेक ए कॉल कि इसको किस तरीके से चलाना है। पुलवामा हल्ल्यानंतर आता गुजरातमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। खास करून रेल्वे स्थानकावर हल्ला होऊ शकतो अशी विशिष्ट गुप्तचर माहिती प्रशासनाला मिळाली आहे। हैदराबादचा संशयित दहशतवादी मोहम्मद इब्राहिम हा हल्ला करू शकतो अशी माहिती आहे। त्याच्यासोबत एक वृद्ध महिलाही असल्याचं कळतंय।